हॅलो नमस्ते मैत्रिणींनो, मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 36 साइजचा प्रिन्सेस कट ब्लाउज दाखवणार आहे। अतिशय सोप्या पद्धतीमध्ये त्याचं कटिंग, शिलाई, फिटिंग पर्यंत ब्लाउज दाखवलेला आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ज्या काही तुमच्या शंका असतील तर कमेंटमध्ये विचारा, ज्या काही तुमच्या चुका होत असतील तर त्या तुम्हाला इथे कळून येतील, जेणेकरून तुमचा ब्लाउज जो आहे तो व्यवस्थित बनेल। तर पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप करू नका, कारण मी खूप बारीकी सारी गोष्टी सांगितलेल्या असतात ज्या तुमच्या ब्लाउजमध्ये चुका होतात त्या कव्हर होतील। ओके, तुम्हाला समजतील, त्यामुळे स्किप करू नका, पूर्ण बघा। ब्लाउज जरी आपण कटिंग व्यवस्थित केला ना तरी फिटिंग पर्यंत खूप सारे चेंजेस त्याच्यामध्ये करावे लागतात, तेव्हा कुठे जाऊन तो परफेक्ट फिटिंग आणि फिनिशिंग मध्ये ब्लाउज बनतो। तर तेच सगळं मी सांगत असते। आणि दुसरं म्हणजे 1 जुलैपासून क्लास सुरू होत आहे आपला बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाउज क्लासचा, ज्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे ब्लाउज शिकवले जाणार आहेत। क्लासबद्दल माहिती सांगा म्हणून मेसेज येतात सारखे, तर मी याच व्हिडिओमध्ये सांगते बघा। 1 जुलैपासून क्लास चालू होत आहे। दुपारी 1 वाजता क्लास असणार आहे। रोज 1.5 तास आपला क्लास होतो। रविवारी सुट्टी असते। 1500 रुपये फी आहे। क्लास आपला प्राजक्ता फॅशन डिझायनर या ॲप्लिकेशन मध्ये होत असतो। तुम्हाला ॲप्लिकेशन माहिती नसेल तर गुगल प्ले स्टोअरला सर्च करा, तुम्हाला मिळेल। नाही मिळालं तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा, मी तुम्हाला लिंक देते। आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला ॲप्लिकेशनची लिंक मिळून जाईल, तिथून तुम्ही ते डाउनलोड करून घ्या। ठीक आहे, ज्यांना इच्छा आहे क्लास जॉईन करण्याची, खूप छान असे ब्लाउज शिवायला शिकण्याची एकदम परफेक्ट, तर क्लास नक्की जॉईन करा। तुम्ही खूप छान परफेक्ट शिकाल याची गॅरंटी मी देते। चला तर मग आता जास्त वेळ घेत नाही, तुम्हाला सगळी माहिती मिळाली असेल तर पटकन या ब्लाउजच्या कटिंगला आणि शिलाईला आपण सुरुवात करूयात। ओके, तर बघा इथे ब्लाउज पीस घेतलेला आहे साडीतला, अस्तर घेतलेला आहे 1 मीटर, कारण याची बाही आपल्याला कोपऱ्यापर्यंत बनवायची आहे, एल्बो लेंथ। ठीक आहे, अतिशय सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला कटिंग, शिलाई दाखवणार आहे। अशा पद्धतीने बऱ्याच ब्लाउज पीसवरती वर्क येतं, तर त्यामध्ये कटिंग कसं करायचं हे पण दाखवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। डायरेक्ट अस्तरवरती कटिंग दाखवते, त्याच्यासाठी मी काय केलं, 4 फोल्ड अस्तर करून घेतलेला आहे, कारण बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्ही एकत्र कटिंग करायचं आहे। तर फोल्ड कसं करायचं, छातीचा 4था भाग अर्धा इंच लूजिंग प्लस 3 इंच मार्जिन, जे काही तुमचं माप असेल, छातीची घडी येते तसं तुम्हाला हे फोल्ड करून घ्यायचं आहे। जसं की हे बघा, मी 13 ते 13.5 इंच फोल्ड करून घेतलेलं आहे। याच्यामध्ये आपला बॅक आणि फ्रंट दोन्ही एकत्र कटिंग होतो। राहिलेल्या कपड्यामध्ये आपण बाही काढू शकतो। ठीक आहे, तर बघा, सगळ्यात पहिलं माप आपल्याला घ्यायचं आहे इथं पूर्ण उंचीचं। पूर्ण उंची तुम्हाला जेवढी तयार करायची आहे त्याच्यामध्ये 1 इंच मार्जिन ठेवायचं। जसं की मी बघा 15 इंचावरती मार्किंग केलं आहे, 14 इंच उंची मला याची तयार ठेवायची आहे। तर काय करायचं, इथं आता पट्टीने लाईन मार्क करून घ्यायची। ओके, फ्रंट पार्टसाठी आणखी एक्स्ट्रा वाढवायचं आहे। अगोदर आपण बॅक पार्टप्रमाणे याचं मार्किंग करूयात। आता शोल्डर बघा, इथं ठेवणार आहे मी 5.5 इंच, साईजनुसार गळा उंचीनुसार 5.5 इंच शोल्डर ठेवलेले आहेत। 6 इंच मुंडा उंची ठेवलेली आहे। ठीक आहे, तुम्हाला क्लासमध्ये खूप डिटेलमध्ये शिकायला भेटेल मुंडा उंची 6 इंचच का ठेवायची, शोल्डर 5.5च का घेतले। तर बघा इथं काय करायचं आहे, आपल्याला 6 इंचवरती मार्किंग करायचं आहे। ठीक आहे, आता हे 6 इंच मार्किंग का केलं, शोल्डर 5.5 घेतले आहेत, तर खालचा स्पेस अर्धा इंच आपल्याला वाढवायला लागतो, म्हणून या लाईनवर आपल्याला छातीचा 4था भाग मार्क करायचा आहे प्लस अर्धा इंच लूजिंग। जसं की बघा मी 9.5 इंच मार्किंग केलेलं आहे, 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवलं आणि त्याच्या पुढे एक्स्ट्रा 1.5 इंच ठेवलेला आहे प्रिन्स कटसाठी। ओके, इथं कमरेचा 4था भाग 7.5 इंच जो काही असेल तो तुमचा घ्या, माझा 7.5 इंच 4था भाग आहे। 1 इंच टक्स मार्जिन, जे आपण पाठीमागे टक्स घेतो त्याच्यासाठी, आणि 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन। ओके, इथं बघा छातीचा 4था भाग अधिक अर्धा इंच लूजिंग घेतला आहे। 36चा ब्लाऊज आपण शिवत आहे। त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे, अगोदर ह्या 2 लाईन मार्क करून घ्यायच्या आहेत, म्हणजे शिलाई मार्जिनची। ठीक आहे, फ्रंटसाठी मार्किंग आपल्याला वाढवायचं आहे। फ्रंटसाठी आपल्याला मार्जिन वाढवायचं आहे। कोपऱ्यातून 1.5 इंचावरती इथं मी मार्किंग करून घेतलेला आहे। पाठीमागच्या मुंड्याचा आकार आहे हा, पुढच्या मुंड्याचा आकार आपण कटोरीचा पार्ट जोडल्यानंतर कटिंग करतो। बघा मुंड्याच्या बाजूकडे पुन्हा आपल्याला 1.5 इंच वाढवायचे आहेत आणि कमरेमध्ये 2 इंच वाढवायचे आहेत, कारण 2 इंचाचा टक्स फ्रंटला कट करणार आहे आणि मुंड्यामध्ये अर्धा इंचाचा कट करणार आहे। ठीक आहे, तर ते कंपल्सरी सगळ्या साईजला वाढवायचंच आहे तुम्हाला। उंचीमध्ये 1 इंच वाढवलेलं आहे बघा। आता साईडने जेवढं मी वाढवलेलं आहे उंचीमध्ये आणि फिटिंगच्या बाजूकडे, ते आपल्याला बॅक पार्टमधून
कमी करायचा आहे, कट करून टाकायचा आहे. पण आत्ता कटिंग करताना तुम्हाला केलेल्या मार्किंगप्रमाणे कटिंग करून घ्यायचं आहे, जसं मी करते. मग दोन्ही पार्ट सेपरेट करायचे आणि त्यानंतर मग एक्स्ट्रा वाढवलेलं जे मार्किंग आहे ते कट करायचं. इथं बघा तुम्हाला गळ्याच्या बाजूकडे अर्धा इंच उतार द्यायचा आहे. बघा मी गळ्याच्या बाजूकडे दिलेला आहे अर्धा इंच स्लोप. ज्यांचे शोल्डर गळतात त्यांनी अशा पद्धतीने अर्धा इंच उतार इथं द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे दोन्ही पार्ट सेपरेट करायचे आहेत. ठीक आहे, मी थोडंसं माप इथं चेक करून घेते बरोबर आहे का. छातीचा चौथा भाग अर्धा इंच लूजिंग, 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि त्याच्यापुढे काय होतं आपलं एक्स्ट्रा वाढवलेलं फ्रंटसाठी. तर हे सगळी मापं चेक करून मी साईडचं जे एक्स्ट्रा राहिलेलं अस्तर आहे ते मी कट करून घेतलेलं आहे. समजलं नसेल तर रिपीट करून बघा. ओके, बघा ही आहे आपली बॅक पार्टची फिटिंगची लाईन. ओके, त्याच्या पुढचं ते मार्जिन आणि त्याच्या पुढचं जे आहे ते आहे फ्रंटसाठी आपण एक्स्ट्रा ठेवलेलं, ते आपण कट करत असतो. बॅक पार्टमधून पूर्ण काढायचं ते. साईडला 1.5 इंच 2 इंच वाढवलेलं आहे ते, उंचीमध्ये 1 इंच वाढवलेलं आहे ते. आलं लक्षात? एकदम सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करा. खूप छान परफेक्ट फिटिंगचा ब्लाऊज तयार होतो. तर बघा फक्त बॅक पार्टमधून एक्स्ट्रा फ्रंटसाठी जे वाढवलेलं मार्जिन होतं ते मी कटिंग करून घेतलेलं आहे. आता जे दुसरं अस्तर आपण फ्रंटसाठी काढून ठेवलेलं होतं ते घ्यायचं आहे, व्यवस्थित फोल्ड करायचं आहे. याच्यावरती आपण आता कटोरीचं मार्किंग करूयात, गळ्याचं मार्किंग करूयात. फ्रंट हुकचा ब्लाऊज आहे हा. 2.25 इंच इथं मी गळा रुंदी ठेवलेली आहे आणि गळा उंची बघा 6.5 वरती मार्किंग करते, कारण अर्धा इंच आपण वरती शोल्डरचा स्लोप कट केलेला आहे. याचा गळा करेक्ट 6.5चाच बनणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला इथं गळ्याचा बॉक्स करून घ्यायचा आहे. स्लोप कटिंग केला नसेल तर जेवढा गळा तयार करायचा आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवा. इथं बघा आता खालच्या बाजूकडून आपल्याला 4 इंचवरती मार्किंग करायचं आहे आणि काय करायचं आपल्याला आडवा टक्स घ्यायचा आहे 4 इंचवरती. ओके, आता खाली थोडंसं चेंज करायचं आहे आपल्याला. जे आपण खाली 1 इंच एक्स्ट्रा ठेवलेलं होतं ना ते पकडून आपल्याला खालून 5 इंचवरती मार्किंग करायचं आहे. ओके, आणि सोडून म्हटलं तर 4 इंचवरती किंवा वरून डायरेक्ट टक्स उंची तुम्ही घेऊ शकता. जे काही तुमची टक्स पॉईंट आलेला आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच जास्त घेऊन वरून शोल्डरपासून खाली टक्स पॉईंट घ्यायचा आणि असा कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे. मुंड्यामध्ये अर्धा इंचाचा टक्स मार्किंग करायचं आहे, कारण याचं कटिंग करायचं आहे. बघा परफेक्ट असा आपला हा शेप आलेला आहे. आणि त्यानंतर आता इथं घ्यायची आहे आपल्याला टक्स रुंदी 2 इंच. आपण 2 इंच कमरेमध्ये वाढवलेलं होतं ना, म्हणून 2 इंच करेक्ट माप घ्यायचं आहे आणि मार्किंग करायचं आहे. खाली मी लाईन मार्किंग करून घेते जे आपण एक्स्ट्रा ठेवलेलं आहे बॅक पार्टपेक्षा. ओके, अशा पद्धतीने आडवा टक्स बरोबर आपण घेतलेला आहे 4 इंच आणि लाईनपासून वरती उभा टक्स आहे आपला 4 इंच. वरून म्हणाल तर आपला टक्स आहे 11 इंचावरती, म्हणजे तयार टक्स पॉईंट आपला 10.5चा होतो. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला इथं प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा आहे. जे माझे पहिल्यापासून व्हिडिओ बघतात त्यांना लगेच समजेल. जे नवीन बघत आहेत त्यांनी सगळे व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि व्यवस्थित शिकायचं असेल परफेक्ट तर तुम्हाला माझा क्लास जॉईन करावा लागणार आहे. ठीक आहे, इथं बघा काय करायचं आहे आपल्याला, गोल गळा कट करायचा आहे. खाली जे उंचीमध्ये आपण 1 इंच ठेवलेलं आहे ना ते आपल्याला बॅक पार्ट तयार झाल्यानंतर उंची बघून ॲडजस्ट करायचं असतं. यामुळे खूप परफेक्ट असा आपला ब्लाऊज होतो. टक्स कट करून घेतलेला आहे. आर्महोलमधला टक्स माझ्याकडून राहिलेला आहे, तुम्ही नंतर कट करून घेते. इथं बघा आपल्याला काय करायचं आहे, बाहीचं कटिंग करायचं आहे. आता कधीही बाहीचं कटिंग करण्यासाठी आपल्याला अस्तर 4 फोल्ड करायचं असतं. ठीक आहे, 4 फोल्ड कपड्यावरती बाही आपण कट करतो. घडी किती टाकायची आहे सांगते. 9.5 इंच आपण छातीचा चौथा भाग घेतला ना, तर घडी टाकायची इथं अर्धा इंच जास्त, म्हणजे 10 इंच घडी टाकायची. उंची जेवढी तयार करायची आहे त्याच्यामध्ये 1 इंच मार्जिन घ्यायचं. जसं की 10.5ची उंची तयार करायची आहे तर मी 11.5 इंचवरती मार्किंग केलेलं आहे. ओके, आणि घडी घेतलेली आहे 10 इंचाची. आणि बाहीसाठी कॅप हाईट ठेवते मी 3.5 इंच. ओके, त्यानंतर आपल्याला बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर बघा मी डायरेक्ट देते अशा पद्धतीने. हलक्या हाताने आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये आकार असा मिक्स करून घ्यायचा आहे. आतल्या बाजूकडचा पण आकार देऊन घ्यायचा, कटिंग करायचं नाही. मी तुम्हाला सांगते कटिंग कधी करायचं आहे. इथं बाहीचा जो तुमचा हाफ घेर असेल तो घ्या, त्याच्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि लाईन अशी जोडून घ्या. तर बघा एकदम सोप्या पद्धतीमध्ये बाहीचं आपलं मार्किंग झालेलं आहे आणि कटिंग करत आहे. बघा खूप कमी वेळेमध्ये परफेक्ट कटिंग होतं अशा पद्धतीने. तर बघा इथं आपल्याला
बाहीचं व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर मग आपण हे सगळे पार्ट मेन कपड्यावरती कट करून घेऊयात। तर बघा अस्तरवरती जे कटिंग केलेलं आहे, तुम्हाला जर नसेल येत तर तुम्ही याप्रमाणेच अगोदर पेपर कटिंग करा आणि मग कपड्यावरचं कटिंग करा, हरकत नाही। आता बघा बाहीसाठी यांनी छान असं वर्क दिलेलं आहे दोन्ही बाजूकडे, तर हे बरोबर सेंटरला आपलं वर्क जे आहे ते आलं पाहिजे। त्याच्यासाठी मी ते एक लाईन मार्क करून घेते सेंटरला, जेणेकरून दोन्ही बाजूकडे जेवढा कपडा कमी पडेल तो मला लक्षात येईल किती कमी पडतोय। ओके, व्यवस्थित खालचं एम्ब्रॉयडरी वर्क, वरचं एम्ब्रॉयडरी वर्क जर तुमच्याकडे पण असंच ब्लाऊज पीस असेल तर काय करायचं, ॲडजस्ट करून ठेवायचे आणि मग त्याला कट करायचं। आता बघा वरतीपर्यंत याला कटिंग आपल्याला केली पाहिजे। अस्तरवरचा सेंटर आणि आपण मेन कपड्यावर मार्क केलेला सेंटर हे व्यवस्थित घ्यायचे। आता बघा मी थोडंसं वर्क आहे ते हे केलेलं आहे, जेवढं पाहिजे तेवढं घेतलं, बाकीचं शिल्लक राहिलेलं आहे ते काय पूर्ण डिझाईन घेतलेली नाही, कारण खालून मग गॅप खूप राहत होता, प्लेन जेवढं वरती बाही मी हे करेल तेवढं, त्यामुळे मी माझ्या पद्धतीने ॲडजस्ट केली आहे। आता फोल्ड बाजूकडे बॅक पार्ट ठेवायचा आणि मग कटोरीचा पार्ट ठेवायचा, ओपन बाजूकडे ठेवला तरी चालेल आणि इथं आपल्याला याचा फ्रंट ठेवायचा आहे। आता तुमच्या कपड्यावरती कसे पार्ट ॲडजस्ट होत आहेत ते तुम्ही बघायचं आहे, डिझाईन बघून तुम्हाला पार्ट सेट करायचे आहेत। बऱ्याच ब्लाऊजवरती एकेरी डिझाईन असते, म्हणजे वन साईड डिझाईन, ठीक आहे, तर ती सगळ्या पार्टवरती सेम यायला पाहिजे, तर तुम्हाला त्या पद्धतीने सगळे पार्ट सेट करायचे, त्याच्यानंतरच कटिंग करायचे। मेन कपड्यावरचं कटिंग करताना कधीही अर्धा इंच तुम्हाला एक्स्ट्रा कपडा कट करायचा आहे। एकदम अस्तरच्या बरोबर कटिंग करू नका, अस्तर जोडायला खूप त्रास होतो, मग थोडंसं एक्स्ट्रा असलं तर पटपट आपण शिलाई पण देऊ शकतो आणि जे काही एक्स्ट्रा असतं ते शिलाई केल्यानंतर आपण कटिंग करून काढतच असतो। ओके, तर कटोरीचं पण कटिंग झालेलं आहे कपड्याचं, आता राहिलेला आहे हा भाग। तर बघा इथं ओपन बाजूकडेच मी याला ठेवलेला आहे, कारण हा जो ब्लाऊज आहे तो फ्रंट हुकचा आहे, सिंपल आहे पण खूप छान फिनिशिंगमध्ये छान अशी बॅकनेक डिझाईन करून, साधी सोपी तुम्हाला बॅकनेक डिझाईन करून मी हा ब्लाऊज पूर्ण दाखवलेला आहे एकाच व्हिडिओमध्ये। तुम्ही पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये विचारून घ्या। तर बघा इथं झालेलं आहे ब्लाऊजचं आपल्या कटिंग। आता मी सुरुवात करते शिलाईसाठी, मी शिलाई थोडी फास्टच दाखवणार आहे। तर बघा आपला व्हिडिओ ऑलरेडी एवढा मोठा आहे, एवढं फास्ट मी घेऊनसुद्धा, पण मला सवय आहे की मी पूर्ण ब्लाऊज दाखवत असते, असं नाही की बऱ्याच ठिकाणी हा पार्ट नाही दाखवला तो पार्ट नाही दाखवला, असं नाही, मी पूर्ण व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करते। तुम्हाला जर एकदम हळू स्पीडमध्ये बघायचं असेल तर तुम्हाला सेटिंगचं ऑप्शन आहे स्क्रीनवरती, त्याला क्लिक केल्यानंतर तिथं पण ऑप्शन असतो तुम्हाला स्पीड कमी करण्यासाठी, तुम्हाला हव्या त्या स्पीडमध्ये तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता, फास्ट करून बघू शकता किंवा स्लो करून पण बघू शकता, त्यामुळे तो पर्याय तुमच्याकडे आहे, त्यामुळे निश्चिंत राहा, तुम्हाला जसं पाहिजे तसं सेटिंग करून तुम्ही व्हिडिओ बघू शकता। तर बघा इथं बाहीला मी खालच्या बाजूकडे अर्धा इंच मार्जिन घेऊन एक शिलाई देऊन घेतली आणि त्यानंतर अशा पद्धतीने पलटी करून एक दाब शिलाई दिली, त्याच्यावरती बाकी सगळीकडे शिलाई दिली, एक्स्ट्राचा कपड्याचा कट करून काढायचा आहे। तर एकदम फास्टमध्ये दाखवते, बाही तर मी तुम्हाला प्रत्येक ब्लाऊजची दाखवतच असते प्रत्येक व्हिडिओमध्ये, ठीक आहे, वेगळं असं काही नाही आहे, प्रत्येक व्हिडिओमध्ये सेम प्रोसेस आहे बाहीला अस्तर जॉईंट करण्याची। सेम दुसरी बाहीसुद्धा मी अशीच बनवून घेतलेली आहे। आता दोन्ही एकत्र ठेवायच्या, तुमच्या लक्षात आहे का बघा, आपण पुढच्या मुंड्याचं कटिंग केलेलं नव्हतं, आता ते करायचं आहे, पण ठेवायचं कसं, दोन्ही कपड्याच्या सरळ बाजू आत असायला पाहिजेत आणि जे आपण मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवरून गोलाई कट करायची अर्धा इंच, जिथं गोलाई कट केली तिथं आपण मार्क करून ठेवायचं। आता बघा कटिंग केलं त्याच्यामुळे इथलं थोडंसं अस्तर ओपन झालेलं आहे, तर मी शिलाई देऊन घेते आणि सेंटर लाईनसुद्धा मार्क करायची आहे। सेंटर लाईन का मार्क करायची, कारण आपण बाही जी आहे ना ती सेंटरपासून जोडत असतो, त्याच्यामुळे सेंटर मार्क करणं खूप गरजेचं आहे। तर व्यवस्थित छान फिनिशिंगमध्ये आपल्या दोन्ही बाही तयार झाल्या, आता मी साईडला ठेवते। आता याच्याकडे आपल्याला परत बघायला लागत नाही, डायरेक्ट बाही जोडतानाच तो पार्ट हातात घ्यायचा, एक एक पार्ट करून साईडला ठेवायचे पटपट, ब्लाऊज खूप कमी वेळेत तयार होतो आणि आपला मूडसुद्धा खराब होत नाही, एका तासात ब्लाऊज होतो, तुम्हाला समजणार पण नाही ब्लाऊज कधी तयार झाला। अशा पद्धतीने तुम्ही स्टिचिंग करा। ओके, आता हे दोन्ही कटोरीचे पार्ट मी समोरासमोर ठेवले, त्याच्यावर अस्तर पण ठेवलं व्यवस्थित। मी कधीही डबल जे पार्ट असतात ना ते एक एक जॉईंट करत नाही, मी समोरासमोर ठेवून पहिलं ते सेट करून घेत असते आणि मग शिलाई करते, म्हणजे माझं काम कधीही वाढत नाही, चुकत नाही, एकदम परफेक्ट होतं। दोन्ही बाजूकडे तुम्हाला काय करायचं आहे, शिलाई करून एक्स्ट्राचं याचं जो काही मेन कपडा आहे ना तो कट करून काढायचा आहे। अस्तर जोडताना सुद्धा अजिबात ओढाताण करायची नाही, व्यवस्थित तुम्हाला
अस्तर जोडायचं आहे हलक्या हाताने, एकदम प्लेन बसलं पाहिजे. मेन कपडा गोळा नाही झाला पाहिजे किंवा अस्तर पण तुमचं गोळा नाही झालं पाहिजे. आणि तुमचा कपडा जर खूप जास्त चुरगळलेला असेल तर तुम्हाला अस्तर व्यवस्थित मग जॉईंट करता येणार नाही. तुम्हाला त्याच्यासाठी अस्तरला आणि कपड्याला प्रेस करून घेणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, तुम्हाला फिनिशिंग पाहिजे असेल तर प्रेस तुम्हाला केलंच पाहिजे, तरच तुमचे ब्लाऊज चांगले फिनिशिंगचे बनतील. आता इथं काय करायचं आहे आपल्याला, याचे अस्तर जोडायचे आहेत. आता बघा, हे पण आपले 2 पार्ट आहेत ना, तर हे पण असे समोरासमोर ठेवून त्याच्यावर अस्तर ठेवायचं उलट्या बाजूकडे आणि शिलाई देऊन घ्यायची. बघा अशा पद्धतीची. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊजच दाखवते, अस्तर वगैरे कसं जोडतात ते. तर या पद्धतीने तुम्ही पण जोडून घ्या. बऱ्याच जणांना अस्तरसुद्धा जोडता येत नाही. तर काय करायचं, खूप सुळसुळीत कापड असेल, सिल्कवालं असेल तर सगळीकडे एक टाचन पिना लावून पहिलं अस्तर कापड सेट करायचं. म्हणजे काय होतं, शिलाई करताना अजिबात ते हलत नाही, पटकन आपली शिलाई पण होते. बघा असं छान फिनिशिंगमध्ये अस्तरचे आहेत ना ते आपले जॉईंट होतं. पिना लावून तुम्ही जॉईंट करू शकता. कॉटनचं असेल तर गरज लागत नाही, पण सिल्कला वगैरे लागू शकते. आता कटोरीचा पार्ट थोडंसं ॲडजस्ट करून बघायचं, बसतोय का करेक्ट. जेवढा खालीवर होतोय ना तेवढं खालच्या बाजूकडून ॲडजस्ट करायचं. तुम्हाला माहिती आहे ना, आपण 1 इंच उंची बॅकपेक्षा जास्त ठेवली आहे फ्रंटची, तर कटोरी अशी मॅच करून बघायची. किती कमी पडतीये त्या पद्धतीने ती थोडीशी वरती ठेवायची. जसं की बघा, मी अर्धा इंच वरती ठेवली आहे कटोरी खालच्या पार्टपेक्षा, आणि इथं मी अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन डबल शिलाई देते, जेणेकरून ही जी माझी कटोरी आहे ना ती एकदम परफेक्ट बसते. कुठलीही कटोरी असू द्यात, तुमची प्रिन्स कटची असू द्यात किंवा कटोरी ब्लाऊजची असू द्यात, तुम्हाला अजिबात ती ओढून बसवायची नसते. ओढून बसवलं तर काय होतं ना, खूप बारीक बारीक त्याच्यावरती चून पडतात. त्यामुळे ओढून बसवायचा प्रयत्न करायचाच नाही. जशी बसते तशी बसवायची. व्यवस्थित बसवली तर ती परफेक्टच बसते. आता इथं बघा, माझी एकदम परफेक्ट बसलेली आहे. मी कुठलाच पार्ट ओढला नाही किंवा लूज सोडला नाही. व्यवस्थित बसवायची हलक्या हाताने. बघा, मी शेप त्याचा कसा ॲडजस्ट करून घेते आहे. जसा त्याचा शेप आहे त्या पद्धतीनेच मी पार्ट फिरवते. सरळ ओढाताण करायची नाही. बऱ्याच जणांना सवय असते, गोलाईचा भाग असला तरी पण त्याला सरळ ओढायचा आणि त्याच्यावर पार्ट बसवायचा. तुमचा तिथला सगळा शेपच बिघडतो मग, त्यामुळे तसं करायचं नाही. बघा, एकदम परफेक्ट आलेला आहे ना. विदाऊट पॅडचा ब्लाऊज आहे तरीही अजिबात माझे ब्लाऊज प्रिन्स कटचे चपटे बसत नाहीत. व्यवस्थित मापं घेऊन जर कटिंग केलात ना ब्लाऊज, खूप सुंदर ब्लाऊज बसतात. बऱ्याचदा अशा आहेत की माझे फक्त यूट्यूबवरचे व्हिडिओ बघून ब्लाऊज ते शिवायला शिकलेत, विदाऊट कोर्स करता कुठलाही. तर लक्षपूर्वक बघायला पाहिजे. तुमचे जे काही प्रॉब्लेम वगैरे येतात मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते. माझं असं नाही आहे की मी शॉर्टकटमध्ये दाखवते सांगते, असं नाही. जेवढं मला सांगता येईल, जेवढं मला बोलता येतं मी तेवढं सगळं दाखवत असते. ओके. आता इथं हुकाई पट्टी लावायची. ही ब्लाऊजच्या आपण काय करतो, उलट्या बाजूकडून लावतो, सरळ बाजूकडे फोल्ड करतो. पण मी काय केलं, इथं तुम्हाला दिसत असेल, मेन कपड्याला अस्तरचा कपडा जॉईंट करून घेतलेला आहे पट्टी बसवण्यासाठी. 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन पट्टी बसवायची. आणि मी नेहमी सांगत असते की कधीही तुम्हाला अस्तरची पट्टी लावायची नाही आहे, मेन कपडा वापरायचा आहे आईपट्टीसाठी. हे बघा, अशा पद्धतीने एक्स्ट्राचा कपडा कट करायचा आहे. फक्त 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन मी शिलाई केलेली आहे. हुकपट्टीसाठी तुम्ही अस्तर वापरा, पण आईपट्टीसाठी तुम्ही ब्लाऊज पीसमधलाच कपडा वापरा. ब्लाऊज खूप सुंदर दिसतो त्याने, फिनिशिंग चांगलं दिसतं. त्यामुळे प्रयत्न करायचा आहे. अगदीच नसेल ऑप्शन तर तुम्ही लावू शकता अस्तरची पट्टी, पण शक्यतो लावायची नाही. बघा, इथं हुकपट्टी लावते मी. इथं 1/2 इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे. मार्जिनसुद्धा जास्त घ्यायचं नाही, कारण तुम्हाला माहिती असेल आपण कटिंगमध्ये एक्स्ट्राचं मार्जिन ठेवलेलं नाही. त्यामुळे 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन व्यवस्थित पट्टी बसवायची. अजिबात गळा लूज होत नाही, टाईट होत नाही, परफेक्ट बसतो. बघा, वरून आता पट्टी आतमध्ये फोल्ड करून अर्धा इंचाची शिलाई द्यायची. अशा पद्धतीने ही शिलाई देताना जास्त मोठी द्यायची नाही. जास्त मोठी दिलेली शिलाई खूप खराब दिसते. आतून कपडा किती फोल्ड झाला ते न बघता वरच्या बाजूकडून तुमची शिलाई किती इंच वरती येते हे बघा. अर्धा इंचाचाच गॅप ठेवा आणि शिलाई करा. आता दोन्ही पार्ट माझे हुकाई पट्ट्या लावून झाल्यात. थोडंसं गळ्याच्या बाजूकडून असं ॲडजस्ट करायचं असतं आणि व्यवस्थित आपल्याला करून याला काय करायचं आहे, पायपिंग करून घ्यायचं आहे गळ्याला. कारण पाठीमागचा जो गळा आहे ना तो मी पेपर कॅनव्हासवरती बनवणार आहे. तो पण तुम्हाला दाखवते अतिशय सोप्या पद्धतीमध्ये. तर बघा, पायपिंग करण्यासाठी इथं मी 1.5 इंच साईजची गोल्डन पट्टी कट करून घेतलेली आहे. आणि आपल्याला इथं गळ्यावरून 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन बसवायची आहे.
थोडी पट्टी खेचून बसवायची, ज्या बाजूकडे शिलाई करत आहात त्याच बाजूकडे खेचा, पट्टीला मध्यभागी खेचू नका। पुढच्या बाजूकडून पट्टी फोल्ड करा आणि इथं वरून एक शिलाई द्या, ठीक आहे। तर बघा इथे व्यवस्थितरित्या मी शिलाई देऊन घेत आहे या पद्धतीने। आता काय करायचे, पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आहे आणि मध्यभागी एक शिलाई द्यायची। बघा आतलं जे मार्जिन आहे ना ते या पट्टीमध्ये कव्हर करते मी व्यवस्थित, कारण त्याच कपड्याचा आपला गोट एकदम परफेक्ट बनतो, म्हणून मार्जिन आतमध्ये व्यवस्थित कव्हर करा आणि मध्यभागी शिलाई द्या। शिलाई बरोबर त्याच्यावरती येईल याच्याकडे पण लक्ष द्या। आता आतली पट्टी याची कट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने। त्यानंतर याचा गोट बनवायचा आहे। तर गोट कसा बनवायचा ते पण बघा। तर बघा काही इथं जास्त करावं लागत नाही आता आपल्याला, कारण आपला बेस याचा तयार झालेला आहे ना, फक्त फोल्ड करायची असते आणि शिलाई देताना फक्त लक्ष द्यायचं की शिलाई जी आपण देत आहे ना ती त्याच्या खाचेतून येईल, कारण ही जी शिलाई आहे ही मेन शिलाई आहे पायपिंगची, तर ही खाचेतूनच आली पाहिजे। पायपिंगचा कपडा आणि साईडचा जो आहे तो कपडा, तर त्याच्या दोन्हीमध्ये जी खाच असते ना त्याच्यामध्ये आपल्याला ही शिलाई द्यायची आहे। एकसारखं फोल्डिंग करायचं आहे। खूप छान भरीव पायपिंग होते, नक्की ट्राय करून बघा। ज्यांना अजिबात पायपिंग बनवायला येत नाही त्यांच्यासाठी एकदम सोपी पद्धत सांगितलेली आहे मी। आता बघा इथं आपलं दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत पायपिंग करून। आता पुन्हा एकदा याची हुकाई पट्टीची उंची चेक करायची आहे, कमी जास्त वाटली तर लेवल करून घ्यायची आहे। ओके, तर हे झालेलं आहे आपलं। आता कंबरपट्टी लावायची नाही आताच, कारण बॅक तयार करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मग आपण लावणार आहे कमरेची पट्टी। तर बघा अस्तर जॉईंट करून घेते मी व्यवस्थित। आपल्याला काय करायचं आहे, मेन कपड्याच्या उलट्या बाजूकडे अस्तर जोडून घ्यायचे। आता इथे तुमच्या लक्षात आलं असेल ब्लाउज पीसचा जो मेन कपडा आहे ना तो ट्रान्सपरंट आहे, त्यामुळे याला आपण आतून कॅनव्हास पेपर टाकून गळा तर नाही बनवू शकत। ज्यावेळेस कपडा जाड असतो ट्रान्सपरंट नसतो तेव्हा आपण ती पद्धत वापरतो, पण ट्रान्सपरंट कपड्याला एक्स्ट्रा अस्तरवरतीच आपल्याला गळा बनवायला लागतो। तर काय करायचं, साधं सिंपल सगळीकडे शिलाई करून एक्स्ट्राचं जे काही कापड आहे ते कट करून काढायचं आहे आणि याच्या गळ्याचं कटिंग पेपर कॅनव्हासवरती करायचं आहे। खूप सुंदर फिनिशिंग येतं, नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने। माझी पद्धत खूप म्हणजे खूप सोपी आहे। ओके, जर तुम्हाला एकदम डिटेलमध्ये शिकायचं असेल बेसिकपासून तर नक्की माझा क्लास जॉईन करा। जर खरंच इच्छा असेल ना तुम्हाला परफेक्ट ब्लाऊज शिकण्याची तर जॉईन करा क्लास। त्यानंतर बघा याला मी सेंटर लाईन मार्क करून घेतलेली आहे अशा पद्धतीने, खूप महत्त्वाची आहे व्यवस्थित सेंटर लाईन मार्किंग करायची। त्याच्यानंतर आपल्याला गळ्याचं इथं मार्किंग करायचं आहे। मग फोल्ड पेपर घ्यायचा आहे आपल्याला, जेवढा पाहिजे तेवढाच घ्यायचा गरजेपुरता, विनाकारण आपल्याला पेपर वेस्ट घालवायचा नाही आहे। तर मी इथं फोल्ड पेपर घेतलेला आहे। आता बघा इथं साईजप्रमाणे मी 2.5 इंच गळा रुंदी घेतलेली आहे। आता आणि उंची आपल्याला जेवढी तयार पाहिजे त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच जास्त घेतो, पण आता इथे शोल्डर स्लोप दिलेला आहे तर तसं नाही करायचं। जेवढा गळा तयार करायचा आहे ना तेवढीच उंची मार्किंग करायची, कारण वरून अर्धा इंच ऑलरेडी आपण कमी केलेला आहे म्हणून। असा बॉक्स तयार करून घ्यायचा, याच्यामध्ये जो पाहिजे तो आकार द्या। मी साधा सिंपल पान गळा घेणार आहे। आता एक तुम्हाला इथं प्रश्न पडला असेल की पुढच्या गळ्याला तर 2.25 इंच गळा रुंदी ठेवली होती, मग पेपरवरती 2.5 का? तर बघा पायपिंग बनवल्यानंतर त्याची साईज पण 2.5 इंचच झालेली आहे, कारण पायपिंगला 1/2 इंचाचं आपलं मार्जिन गेलं। ओके, आता इथं मार्जिन वगैरे जाण्याचा काही प्रश्नच नाही आहे, कारण जे आपण मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवरून आपली गळ्याची शिलाई होते, त्यामुळे दोन्ही गळ्याची रुंदी ही सेम होते। तर हे लक्षात घ्या, कन्फ्यूज होऊ नका अजिबात। मी खूप छोटे छोटे पॉईंटसुद्धा तुम्हाला सांगते जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन काही अडचणी येणार नाहीत। अशा पद्धतीने बघा मी हा जो गळा आहे पानाचा तो दुसऱ्या बाजूकडे डार्क करून घेते, कारण आतून मी याचं कटिंग नाही करत, डायरेक्ट पूर्ण गळा मार्क करते दोन्ही बाजूचा आणि याच्यावरून शिलाई देते, कारण फिनिशिंग तर चांगलं येतच आणि कमी वेळेमध्ये गळा तयार होतो एकदम व्यवस्थित। आतून कटिंग केला तरी तोच गळा बनतो आणि डायरेक्ट शिलाई करून पुन्हा कटिंग केलं तरी तोच बनतो। तर तुम्हाला जी पद्धत पाहिजे ती तुम्ही वापरू शकता। माझी ही पद्धत एकदम सोपी परफेक्ट आहे। नवीन लोकांसाठी जेवढं सोप्या पद्धतीने सांगता येईल तेवढा मी प्रयत्न करत असते। ठीक आहे, आता बघा मी अस्तरवरती पेपरला शिलाई देऊन घेतली, साईडनं फोल्ड करण्यापुरतं अस्तर ठेवून आपल्याला बाकीचं कट करायचं आहे आणि हे फोल्ड करून घ्यायचं आहे सिंपल।
एकदम परफेक्ट गळा येतो हा। याची गळा रुंदी वाढवायचा चान्स नाही, उंची वाढण्याचा चान्स नाही, गळ्याचा आकार बिघडण्याचा चान्स नाही। जेवढा मार्किंग केलेला आहे ज्या साईजचा त्या साईजचाच गळा बनतो। हवं तर ट्राय करा, पण तेच जर आपण आतून कटिंग करून जर पुन्हा त्याला जोडायचं म्हटलं तर अंतर वाढतं, गळा रुंदीचं आकार थोडा चेंज होतो, कारण एकसारखा तर पेपर तो बसत नाही ना, ओपन स्पेस झालेला असतो, त्यामुळे बाहेरच्या बाजूकडे पाहिजे तेवढा तो पसरतो। पण इथं तसा काही चान्स नाही आहे, एकदम परफेक्ट गळा बनतो अशा पद्धतीने। याच पद्धतीने आपण पॅच डिझाईनसुद्धा बनवू शकतो, तर त्याचा कधीतरी एखादा व्हिडिओ मी अपलोड करेन तुमच्यासाठी। हे माझे कस्टमरचे ब्लाऊज असतात, तर जसे त्यांचे तयार करायला मला ऑर्डर असते मी तेच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असते। मी एक्स्ट्रा ब्लाऊज कुठलेही शिवून दाखवत नाही, कटिंग करून दाखवत नाही, ठीक आहे। माझे चॅनलवरचे आत्तापर्यंतचे सगळे ब्लाऊज हे कस्टमरचे आहेत। अशा पद्धतीने बघा, सेंटर लाईनला सेंटर लाईन मॅच करून मी इथं ठेवलेलं आहे। आणि जे आपण शिलाई देऊन घेतली ना, जे आपण मार्किंग केलेलं आहे ना बरोबर, त्याच्यावरून आपल्याला गळ्याची शिलाई देऊन घ्यायची आहे। बघा, तुम्हाला जर माझे तयार ब्लाऊजचे पेपर कटिंग पाहिजे असतील तर मी स्क्रीनवरती माझा नंबर दिलेला आहे। अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज तयार करू शकता कमी वेळेमध्ये। शिलाईची पद्धत तर हीच राहणार आहे, तुम्हाला फक्त पेपर कटिंग तयार भेटतील, जेणेकरून तुम्ही हव्या त्या साईजचा ब्लाऊज बनवू शकता। बऱ्याच ताई अशा असतील की त्यांना फक्त स्वतःचे ब्लाऊज शिवायचे आहेत, कारण शिलाईचे रेट तर तुम्हाला माहिती आहेत कसे झालेले आहेत ते, तर त्यांच्यासाठी सुद्धा सिंगल साईज अवेलेबल आहेत। अगदी 5 साईजचं 5 प्रकारमध्ये तुम्ही एकच साईज ऑर्डर करू शकता। जेवढे माझ्याकडे प्रकार आहेत ना ते एका साईजमधले पण तुम्ही ऑर्डर करू शकता। तुम्हाला फक्त 1-2 साईज पाहिजे असतील तर त्या पण तुम्ही ऑर्डर करू शकता। आणि बघा, माझ्याकडचे ब्लाऊजचे पेपर कटिंग ना एकदम स्वस्त आहेत, तर आणि खूप परफेक्ट पण आहेत। नक्की तुम्ही ऑर्डर करून बघा, कारण खूप ताईंनी ऑर्डर केलेले आहेत, खूप छान छान ब्लाऊज शिवत आहेत, कमी वेळेमध्ये ब्लाऊज त्यांचे तयार होत आहेत। बघा, आपल्याला आता काय करायचं आहे, सिंपल आतमध्ये फोल्ड करायचा आहे पेपर आणि वरून फिनिशिंगची शिलाई द्यायची आहे। आता याच्या गळ्याला मी लेस लावणार आहे, कॉन्ट्रास्ट गोल्डन आहे याच्यावरती, तर तशा पद्धतीनेच लेस लावून याला डिझाईन करते। अतिशय सोपी पद्धत आहे छान फिनिशिंगचा गळा बनवण्याची। ब्लाऊज आवडला तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। असे छान छान ब्लाऊज पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, म्हणजे काय होणार आहे, नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि तुम्ही सगळे व्हिडिओ बघू शकाल। अशा पद्धतीने आपला पान शेप तयार झालेला आहे परफेक्ट। आता याला आपल्याला टक्स घ्यायचे आहेत। काय करायचं मग, सेंटर मार्किंग करायचं पहिलं फोल्ड करून, आणि त्या सेंटरपर्यंत साईड पार्ट फोल्ड करायचा, तिथेच तुम्हाला टक्स घ्यायचा आहे। 1/2 इंच रुंदी, 4 इंच उंची या साईजचा। बघा, दोन्ही बाजूकडे मी टक्स सेम असंच घेते आणि किनारीला पण एक टक्सची शिलाई द्यायची, मेन शिलाई पण द्यायची, म्हणजे काय आहे ना, फिनिशिंग खूप सुंदर दिसतं त्याचं। तर नक्की तुम्ही असं टक्स ट्राय करा, ओके। एकदम मस्त छान फिनिशिंग पाहिजे असेल तर छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष ठेवावं लागतं, तेव्हा जाऊन कुठे ते परफेक्ट आपला ब्लाऊज बनतो। अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि क्रॉस कटिंग करायचं आहे। बघा, 1/2 इंच वरच्या बाजूला मार्किंग करायचं, टक्सपर्यंत लाईन मार्क करायची आणि हा एक्स्ट्राचा पार्ट आहे तो कट करायचा। बघा, तिरका दिसत असतो टक्स घेतल्यानंतर, तो भाग खाली येतो, तर त्याला लेवल करण्यासाठी ते कटिंग करायचं असतं। अशा पद्धतीने 1.25 पर्यंत पण करू शकता, पण मी एवढं नाही करत, 1/2 इंच करते, त्याने फिटिंगमध्ये काहीही फरक पडत नाही, कारण तेवढा भाग तर आपला मार्जिनमध्येच जात असतो, त्यामुळे ब्लाऊजची उंची वगैरे कमी होण्याचा प्रश्न नाही आहे। एकदम परफेक्ट ब्लाऊज बनतो आणि मी तुम्हाला डायरेक्ट दाखवत असते, त्यामुळे तुम्ही सेम अशा पद्धतीने ब्लाऊज ट्राय केले तरी तुमचे ब्लाऊज परफेक्ट बसतील। बऱ्याच ताई तर अशा आहेत की त्यांनी फक्त माझे यूट्यूबवरचे व्हिडिओ बघून ब्लाऊज बनवायला शिकलेले आहेत, कुठलाही कोर्स न करता। एवढ्या डिटेलमध्ये मी सांगत असते, सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष ठेवत असते, म्हणजे तुमचे ब्लाऊज बिघडू नयेत, ओके। अशा पद्धतीने आता याला मी 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन कंबरपट्टी लावून घेतली। एक दाब शिलाई पण देत आहे, दाब शिलाई देणं गरजेचं आहे, कारण पट्टी आतमध्ये एकदम व्यवस्थित फोल्ड होते। बघा, अजिबात बाहेरच तर त्याचं दिसत नाही। या पद्धतीने आपल्याला याला शिलाई देऊन घ्यायची आहे याच्या किनारीला। याच्यानंतर आपल्याला आता याला लेस लावायची आहे। आता लेस ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लावू शकता, नाही लावू शकता। दुसरं म्हणजे लेसमध्ये खूप छान छान प्रकार आहेत सध्या, कॉन्ट्रास्ट कलरमध्ये वेगवेगळे, जे काही तुमच्या ब्लाऊजवरती मॅच होते ते तुम्ही लावा। लेस घेताना एक लक्षात घ्या, ती अशी फिरली पाहिजे, जसं आपला गळा आकार आहे ना तशा पद्धतीने। एक ज्या लेस असतात ना ते एकदम स्ट्रेट असतात, तर त्या फिरत नाहीत, आपण गोलाईवरती त्यांना व्यवस्थित बसवू शकत नाही, तर अशी लेस कधीही घेऊ नका शक्यतो गोल गळ्यावर लावण्यासाठी। अशा फिरणाऱ्या घ्या, जेणेकरून त्या छान फिनिशिंगमध्ये बसतील।
पूर्ण गळ्यावरती मी लेस लावते आणि किनारीला शिलाई देते। मी लेसवरती कधीही मधल्या बाजूला शिलाई देत नाही, दोन्ही बाजूकडे शिलाई देत असते, तरच लेस आपली छान फिनिशिंगमध्ये बसते। तर बघा इथं मी सिंपल गोल्डन कलरची वेल डिझाईनची लेस घेतलेली आहे। बऱ्याच ब्लाऊजसाठी तुम्ही पाहिलं असेल माझ्याकडं हीच लेस असते, कारण हे मला खूप आवडते आणि दुसरं म्हणजे टिकायला चांगली आहे, खराब होत नाही आणि लावायला पण व्यवस्थित येते ही। आणि दुसरी म्हणजे ती पट्टी लेस, पट्टी गोल्डन कलरची पण एकदम छान दिसते, मस्त असतात या लेस, याची विण वगैरे निघत नाही लवकर, पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलीही घेऊ शकता कॉन्ट्रास्ट कलरमध्ये। अशा पद्धतीने आपल्याला डबल राऊंडमध्ये एकसारखा गॅप ठेवून लेस लावून घ्यायची आहे। एकसारखा गॅप ठेवता येत नसेल तर पहिल्यांदा मार्किंग करा साईडने आणि मग त्याच्यावर लेस लावा, जेणेकरून तुमची लेस आहे ती व्यवस्थित बसेल, कारण पाठीमागचा भाग आपला दर्शनी असतो, दिसत असतो, तर तो छान फिनिशिंगमध्ये बनवणं आपलं काम आहे। व्यवस्थित अजिबात गडबड करायची नाही। कमरेवरती लेस लावणं ऑप्शनल आहे, आवडत असेल तर लावा, नाही लावलं तरी चालेल। तर इथे मी लावून घेते। बघा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, पण खास तुमच्यासाठी मी पूर्ण ब्लाऊज एकाच व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत असते, तर तुम्ही देखील व्हिडिओ पूर्ण बघत जावा, सगळ्या टिप्स फॉलो करत जावा। एक ब्लाऊज कंप्लीट होईपर्यंत खूप चेंजेस करावे लागतात, कटिंग किती जरी व्यवस्थित असलं ना तरी देखील। बघा आता या पार्टला आपल्याला काय करायचं आहे, मुंड्याची गोलाई कट करायची, जी आपण कटिंगमध्ये केलेली नव्हती। त्याच्यासाठी गळ्याच्या बाजूकडून पार्ट दोन्ही एकत्र ठेवायचे आहेत मिळून, आणि मग मार्किंग करायचं अर्धा इंच गोलाईचं आणि त्याचं कटिंग करायचं आहे। अंदाजाने कटिंग करायचं नाही, पार्ट वाकडे तिकडे ठेवायचे नाहीत, व्यवस्थित पार्ट ठेवल्यानंतरच हे कटिंग करायचं आहे। फक्त अर्धा इंचाची गोलाई कट करायची, यामुळे आपला आर्महोलमध्ये ब्लाऊज फुगत नाही आणि फिनिशिंग पण व्यवस्थित झालेलं आहे। आता तिथलं आता शोल्डर जॉईंट करायचे आहेत, तर बघा अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शोल्डर पट्ट्यांवरती डबल शिलाई द्यायची आहे। आणि तुमच्या लक्षात असेल की खाली कंबरपट्टी आपण फ्रंटची अजून लावलेली नाही, कारण आपल्याला उंची ॲडजस्ट करायची, 1 इंच आपण जास्त ठेवलेली आहे ना बॅकपेक्षा, तर ती कशी ॲडजस्ट करायची ते बघा व्यवस्थित। कधीही गळा जोडताना, जेणेकरून आपण जे आत्ता शोल्डर जोडतोय ते जोडताना कधीही आपल्याला काय करायचं आहे, गळ्याच्या बाजूकडून जोडायचे आहेत, तर इकडच्या शोल्डरच्या बाजूकडून जोडू नका, कारण छोटं मोठं जरी पार्ट झाला ना आपला तरी ते आपण बाहीच्या बाजूकडून कटिंग करून काढू शकतो, पण गळ्यातून रुंदीतून कधीच कटिंग नाही करायचं। आता मी तर उंची व्यवस्थित लेवल करून घेते, बघा जास्त किती आहे तो पार्ट आपल्याला कट करायचा आहे। तर मुंड्याच्या बाजूकडची उंची पहिला चेक करायची, एवढा एक्स्ट्रा आहे, म्हणजे 1 इंच आहे, जेवढा आपण ठेवला तेवढाच आहे, त्याच्यामध्ये अर्धा इंच जास्त ठेवायचे, कारण कंबरपट्टी लावायला मार्जिन लागेल, आणि खालचं जे काही राहते ना त्याचं क्रॉसमध्ये कटिंग करायचं आहे। बघा या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज बनवला ना तर तुमचा ब्लाऊज कधीही पुढच्या बाजूकडून उचलला जाणार नाही, एकदम परफेक्ट बसतो छातीमध्ये। बघा इथं आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीने क्रॉस कटिंग करायचं आहे। बऱ्याच जणांची ओरड असते प्रिन्स कट ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही, धाबल्यासारखा बसतो चेस्टमध्ये, उचलतो चेस्टमध्ये, खालच्या बाजूकडून सपोर्ट मिळत नाही, ते प्रॉब्लेम यामध्ये काहीही होत नाही, ट्राय करून बघा। आता लेवल झालेली आहे ना की लगेच कंबरपट्टी बसवायची, हुकाई पट्टी सेम असणं गरजेचं आहे, म्हणून मी डबल चेक करते। बघा तर अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन पट्टी बसवते, व्यवस्थित आपल्याला अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथं पट्टी बसवून घ्यायची आहे। बाहेरच्या बाजूकडे पट्टी करायची, एक दाब शिलाई द्यायची, पूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करून वरून एक शिलाई द्यायची आहे। बघा एकदम छान फिनिशिंगमध्ये कंबरपट्टी बसवायची आहे आपल्याला। दाब शिलाई दिल्यानंतर काय होतं, पट्टी खूप छान आतमध्ये फोल्ड होते, त्याचं अस्तर बाहेरच्या बाजूकडे दिसत नाही, किंवा आपला मेन कपडा पण आतल्या बाजूकडे फोल्ड होत नाही, त्याच्यामुळे दाब शिलाई तुम्हाला द्यायचीच आहे। दोन्ही बाजूकडे अशाच पद्धतीने आपण कंबरपट्टी लावून घेऊयात, आणि मग त्याच्यानंतर ब्लाऊज आपल्याला व्यवस्थित करायचा असतो। जसं की बघा बऱ्याच जणांचे बाहीचे जॉईंट असतात ते खालीवरती होतात, व्यवस्थित फिटिंग करता येत नाही, क्रॉसचं फिटिंग होतं, तर हे सगळं आता आपल्याला इथं लक्ष देऊन काम करायचं आहे। इथंपर्यंत तर आपला ब्लाऊज झाला, ओके। आतमध्ये फोल्ड करून याच्यावरून एक अगोदर मी शिलाई देऊन घेते। ब्लाऊज कसा वाटला मला नक्की सांगा, वेगवेगळ्या साईजचे ब्लाऊज आहेत चॅनलवरती, जाऊन हवं तर तुम्ही चेक करू शकता। आता बघा इथं फिटिंगच्या बाजूकडून खालच्या बाजूकडून मी व्यवस्थित पार्ट पकडलेला आहे, आणि मुंड्याच्या बाजूकडे मी चेक करते उंची किती कमी जास्त आहे। जेवढी उंची आपली जास्त दिसते कुठल्या तरी पार्टची, तर ती कटिंग करून लेवल करायची आहे। आणि समजा तुम्ही नाही कटिंग केलं, तो भाग तसाच ठेवला तर तुमचं फिटिंग व्यवस्थित येणार नाही।
त्याच्यासाठी व्यवस्थित करणं गरजेचं आहे. आता मी शोल्डर पट्ट्या चेक करते. तर बघा इथं शोल्डर पट्टी किती तयार ठेवायची आहे आपल्याला, तर मला तयार ठेवायची आहे इथं, आणि त्याच्यामध्ये काय करायचं असतं आपल्याला, अर्धा इंच मार्जिन ॲड करायचे. तर 2 इंचाची जर पट्टी तयार करायची असेल तर 2.5 इंचावरती ठेवून बाकीचा आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे. आणि आकाराप्रमाणेच कटिंग करायचं आहे आपल्याला, कसंही कटिंग करायचं नाही. 2.5 इंचाची पट्टी ठेवली आहे मी, मार्जिनसहित 2 इंचाची तयार होईल. तर एवढा एक्स्ट्रा भाग होता, तर तो छान असा शेपमध्ये मी त्याला कटिंग करून घेतलेला आहे. आता दोन्ही शोल्डर पट्ट्या माझ्या सेम झाल्या. हवं तर तुम्ही अशा पद्धतीने ब्लाऊजला ठेवून सुद्धा व्यवस्थित चेक करू शकता की आकार दिलेला बरोबर आहे का दोन्ही बाजूकडचा, का कमी जास्त वाटतोय. तर असं जर वाटत असेल तर बघा मी कशा पद्धतीने लेवल करते. लेवल ब्लाऊजमध्ये खूप महत्त्वाचे आहे. कुठला पण पार्ट असू द्या, तुम्हाला तो व्यवस्थित करणं गरजेचं आहे अशा पद्धतीने. ठीक आहे, आता झालेलं आहे हे काम आपलं. आता मी इथं बाही जोडते. एक दाखवते, तुम्ही दुसरी अशीच जोडून घ्या. कधीही बाही जोडताना सेंटर मार्किंग करायचा आणि सेंटरपासूनच बसवायची. दुसरी गोष्ट म्हणजे बाही बसवताना बाहीचा पुढचा भाग आणि ब्लाऊजचा पुढचा भाग दोन्ही एका बाजूकडे असायला पाहिजे, मागे पुढे नको, नाहीतर बाही मग तुमची उलटी बसली जाईल. तर तसं न करता तुम्हाला व्यवस्थित बघून बाही बसवायची आहे. सेंटरपासून ओढाताण करायची नाही. व्यवस्थित जेवढी बसते तेवढी बाही बसवायची आणि राहिलेली कट करायची. आपली बाही कधीही कमी पडत नाही, अर्धा इंच जास्त होते. त्यामुळे कुठलाही पार्ट ओढायचा नाही. जास्त झाला म्हणून खालचा ओढू नका, किंवा बाही कमी पडत असेल तर बाहीला ओढू नका. हलक्या हाताने बसवा, बाही कधीही कमी पडणार नाही. त्याच्या आकाराप्रमाणे तुम्हाला बाही व्यवस्थित फिरवत बसवायची आहे. तुम्ही जर सरळ ओढलात तर मात्र मग त्याची साईज वाढणार आहे आणि मग तुम्हाला बाही कमी पडेल. त्यामुळे पार्ट ओढायचा नाही. जिथं आपलं गोल गोल कटिंग झालेलं असतं तो भाग ओढल्यानंतर लांबत असतो, त्याच्यामुळे कधीही तसं ओढायचं नाही. हलक्या हाताने बसवायचं. आता मी कमरेचा सेंटर काढून घेतला आणि दोन्ही बाजूकडे एक एक शिलाई देऊन हा ब्लाऊज जोडते. कमरेमध्ये चेक करायचं आपल्याला कुठला पार्ट मागे पुढे झालेला आहे, कमी जास्त झालेला आहे. जो झालेला आहे तर त्याला लेवल करून घ्यायचं आहे. असं कटिंग करून काढून लेवल करायची आहे. बघा दुसरं पार्ट मी जोडते. आईपट्टी आहे या बाजूकडे, तर आईपट्टी मार्किंगच्या पुढं ठेवायची कारण ते एक्स्ट्रा आहे. आणि मग साईडने ब्लाऊज जोडायचा. बघा जेवढा एक्स्ट्रा वाटतोय अशा पद्धतीने तो कट करून लेवल करून घ्यायचे. आता ब्लाऊजला करायचा आहे उलटा आणि इथं एक शिलाई देऊन घ्यायची आहे. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे ब्लाऊजचं फिटिंगचं माप. पाठीमागच्या गळ्याला लटकन आणि नॉट लावणार आहे. रेडीमेडच नॉट आहे, लटकन कपड्याचे करणार आहे. अशा पद्धतीने बघा दोन्ही बाजूकडे मी अगोदर एक एक शिलाई देऊन हा ब्लाऊज तरी जोडून घेतलेला आहे. आता फिटिंग करायला एकदम सोपं जातं आपल्याला. फिटिंग कसं करायचं आहे बघा. कमरेचा चौथा भाग किती होता आपला, 7 इंच. 7 इंच किंवा 7.5 इंच जो काय असेल तो घ्यायचा आहे. छातीचा चौथा भाग होता 9 इंच, मी 9.5वर मार्क केलेला होता. 36 साईजचा ब्लाऊज आहे हा. लुझिंग सहित फिटिंग नाही करत, डायरेक्ट फिटिंगचंच माप टाकलेलं आहे 9 इंच. तुम्हाला जर ब्लाऊज नवीन असेल पहिल्यांदाच आलेला कस्टमरचा तर अर्धा इंच लुझिंग सहित फिटिंग टाका आणि लूज वाटला तरी एखादी शिलाई करून द्या. ठीक आहे, किंवा डायरेक्ट छातीचा चौथा भाग टाकून सुद्धा तुम्ही फिटिंग करू शकता. 9 इंच छाती, 7 ते 7.5 इंच कंबर आणि 5.5 इंच बाहीचा घेर. ओके, छातीचा चौथा भाग घ्यायचा असतो, कमरेचा चौथा भाग घ्यायचा असतो, दंडाचा अर्धा भाग घ्यायचा असतो. हे तीनही पॉईंट घेतल्यानंतर जोडून याच्यावरून शिलाई देऊन घ्यायची आहे जसं मी घेतलेली आहे. ठीक आहे, याच्या साईडला आणखी एक्स्ट्रा 2-3 शिलाई द्यायच्या आहेत. तर बघा फायनल ब्लाऊजचा लुक अशा पद्धतीने आलेला आहे. तर बघा एकदम परफेक्ट झालेला आहे. अजिबात ब्लाऊज हा चपटा बसत नाही, एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये छान बसतो. तर नक्की ट्राय करा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच ऑनलाईन क्लासबद्दल आणि ब्लाऊजचे पेपर कटिंगबद्दल काही शंका असल्यास मला व्हॉट्सॲप नंबरला विचारा. ऑनलाईन क्लास करायचा असेल तर प्राजक्ता फॅशन डिझायनर हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून लॉग इन करा आणि तुमचा कोर्स तुम्ही परचेस करू शकता स्वतः. येत नसेल तर मला व्हॉट्सॲपला मेसेज करा, मी तुम्हाला तुमचं ॲडमिशन करून देत असते. 1 जुलैपासून बॅच चालू होत आहे. तर ज्यांना जॉईन व्हायचं आहे त्यांनी पटकन मला कॉन्टॅक्ट करा. चला तर मग भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.